तुंबाड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो धो पडणारा पाऊस, खंगून खंगून शरीराचं जाळं झालेली विचित्र म्हातारी, सो जाओ नहीं तो हंसकर आ जाएगा हा डायलॉग आणि हृदयाचे ठोके वाढवणारा चित्रपटाचा क्लायमॅक्स. चित्रपट आला तेव्हा तो एक नॉर्मल मूव्ही असेल असं सगळ्यांना वाटलं होतं. त्यात कोणताही बडा अभिनेता नव्हता. चित्रपटावर जास्त चर्चा सुद्धा झाली नव्हती. पण जसजसं प्रेक्षकांचे रिव्ह्यूज यायला लागले तसतशी थिएटरमध्ये गर्दी वाढली. तरीही हा सिनेमा तेव्हा जास्त कमाई करू शकला नाही. पण मग एक ट्रेंड सुरू झाला चांगले सिनेमे पुन्हा रिलीज करण्याचा, आणि प्रेक्षकांनी तुंबाड रिलीज करावा असा धडाका सोशल मीडियावर लावून धरला. मग हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित झाला आणि तुंबाड रिलीज मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. तुंबाड हा मास्टरपीसच आहे, कारण यातली दृश्य, सीन्स आणि कथानक अगदी सगळंच एका आजीबाईच्या सांगितलेल्या गोष्टीसारखं भासतं. काल्पनिक पण तितकंच खरं सुद्धा. चित्रपटामध्ये सोहम शाह हा मुख्य भूमिकेत होता आणि त्याने अक्षरशः त्याच्या भूमिकेमध्ये प्राण ओतला. चतुर, घमंडी, लालची आणि शेवटी मुलासाठी झटणारा अभिनेता आपण तुंबाडमध्ये सोहमच्या अभिनयात पाहिला. आता सोहम शाह त्याचा नवीन चित्रपट घेऊन आला आहे. या चित्रपटाचं नाव आहे क्रेझी. सोहम शहाने तुंबाड चित्रपटातील हस्तर, दीदी आणि विनायक या प्रतिष्ठित पात्रांना पुन्हा एकदा एकत्र आणत अतिशय सार्कॅस्टिक आणि मजेशीर पद्धतीने क्रेझी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. या प्रोमोमध्ये क्रेझीची झलक पाहायला मिळाल्याने प्रेक्षक या चित्रपटासाठी आणखीन उत्साहित झाले होते. आता बोलूया नुकताच रिलीज झालेल्या आणि ट्रेंड करत असलेल्या सोहमच्या क्रेझी या चित्रपटाबद्दल. 1964 मध्ये सुनील दत्त यांची निर्मिती असलेला एक वेगळा सिनेमा आला होता, यादी. आणि या सिनेमाचं वैशिष्ट्य असं होतं की यात फक्त एकच पात्र होतं, सुनील दत्त यांचं. हा प्रयोग इतका वेगळा आणि प्रभावी ठरला की त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये स्थान मिळालं. हॉलिवूड मधले लॉक, बरीड, 127 आवर्स, ऑल इज लॉस्ट आणि मून यांसारख्या चित्रपटात असल्या धाडसी प्रयोगाची चुणूक दिसली. याच धाटणीवर आता तुंबाड फेम सोहम शाह क्रेझी हा नवा सिनेमा घेऊन आला आहे. दिग्दर्शक गिरीश कोहली यांच्या 99 मिनिटांच्या या चित्रपटातही संपूर्ण कथा एका पात्राभोवतीच फिरते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ही गोष्ट फिरते डॉक्टर अभिमन्यू सूद याच्या भोवती. हा कुशल सर्जन आहे ज्याच्यावर वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. एका शस्त्रक्रियेदरम्यान एका तरुण मुलाचा मृत्यू होतो आणि या केसमधून सुटण्यासाठी त्याला त्या कुटुंबासोबत आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करावी लागणार असते. त्यासाठी त्याच्याकडे 5 कोटी रुपयांनी भरलेली बॅग असते आणि त्याने ती रक्कम मुलांच्या घरच्यांना दिली नाही तर त्याचं मेडिकल लायसन्स जप्त होऊन त्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकणार असतं. पण अचानक त्याला एक अनोळखी फोन येतो. आम्ही तुझ्या मुलीला किडनॅप केलेला आहे आणि तुला तुझी मुलगी जर सुखरूप हवी असेल तर आम्हाला 5 कोटी रुपये हवे. अभिमन्यू आधीच एका गुंतागुंतीच्या प्रसंगामध्ये अडकलेला असतो. तो कोणता पर्याय निवडतो हे पाहणं रंजक आहे. गिरीश कोहली यांच्यासाठी हा सिनेमा एक आव्हान होतं, कारण ही संपूर्ण कथा एकाच व्यक्तिरेखेभोवती फिरते. चित्रपटाची सुरुवात वातावरण निर्मितीमध्ये जाते, त्यामुळे चित्रपट सुरुवातीला थोडासा संथ वाटू शकतो. पण जसजशी कथा पुढे जाते तसतसा इंटरेस्ट वाढत जातो. दुसऱ्या भागात सिनेमा वेग घेतो. सोहम शहानं सिनेमामध्ये कमाल केलीये. तो आपल्या भूमिकेत अक्षरशः गुरफटून गेला. एका विचित्र मानसिक आणि भावनिक संघर्षात अडकलेल्या माणसाची घालमेल सोहमने अप्रतिमपणे साकारली आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव, आवाजातील कंपन आणि डोळ्यामधून दिसणारी असहाय्यता हे सगळं एका अत्यंत प्रभावी परफॉर्मन्स मध्ये रूपांतरित होतं. सिनेमामध्ये इंटेन्स ड्रामा गच्च भरलाय. सायकोलॉजिकल थ्रिलरच्या धाटणीचा सिनेमा तुमचं मनोरंजन करणार आहे. त्यामुळे सिनेमाचं शीर्षक क्रेझी हे संयुक्तिक वाटतं. क्रेझी हा फक्त एका व्यक्तिरेखेचा प्रवास नाही तर मानवी भावनांचा खेळ आहे जो मनाला हादरवून सोडतो.